नमस्कार MPSCच्या भावी अधिकाऱ्यांनो. आज आपण भारतीय राज्यघटनेतील एका खूप महत्त्वाच्या मूलभूत हक्कावर बोलणार आहोत. तो म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क. कलम 23 आणि 24. हे फक्त कायदे नाहीत, तर MPSCच्या प्रिलिम्स आणि मेन्समध्ये तुम्हाला हमखास मार्क मिळवून देणारे टॉपिक आहेत. चला, तर मग याचं एकदम सविस्तर विश्लेषण करूया. चला, एका थेट आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने सुरुवात करूया. बालमजुरी आणि जबरदस्तीने काम करून घेणं, ज्याला आपण वेठबिगारी म्हणतो, हे आपल्या संविधानानुसार गुन्हा आहे का? याचं उत्तर फक्त हो किंवा नाही इतकं सोपं नाहीये. ते आपल्या संविधानाच्या मूळ भावनेशी म्हणजेच मानवी प्रतिष्ठेशी जोडलेलं आहे. आणि याच प्रश्नाच्या उत्तरात दडलंय कलम 23 आणि 24चं खरं महत्त्व. तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण काय काय बघणार आहोत? आधी आपण या हक्कांची घटनात्मक चौकट समजून घेऊ. मग कलम 23 आणि 24 मध्ये खोलवर जाऊ. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, MPSC परीक्षेसाठी काही प्रॅक्टिस प्रश्न आणि मेन्समध्ये उत्तर कसं लिहावं याचा एक परफेक्ट आराखडाही आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. कलम 23 आणि 24 समजून घेण्याआधी राज्यघटनेत यांचं नेमकं स्थान कुठे आहे हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. कारण हे फक्त कायदेशीर नियम नाहीयेत, तर त्यापेक्षा खूप काही जास्त आहेत. तर बघा, ही कलमं राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये येतात, जो ओळखला जातो मूलभूत हक्कांसाठी. हे हक्क न्यायप्रविष्ट आहेत. म्हणजे काय? तर जर या हक्कांचं उल्लंघन झालं तर तुम्ही थेट न्यायालयात दाद मागू शकता. थोडक्यात, हे हक्क मानवी प्रतिष्ठा आणि सामाजिक न्यायाची एक पक्की गॅरंटी देतात. आता आपण वळूया आपल्या आजच्या विश्लेषणाच्या पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे, कलम 23. हे कलम मानवी शोषणाच्या वेगवेगळ्या प्रकारांवर थेट आणि सणसणीत बंदी घालतं. हा आहे कलम 23चा मूळ घटनात्मक मजकूर. आता यातले शब्द थोडे जड वाटू शकतात. मानवांचा अपव्यापार, वेठबिगारी, निषिद्ध. पण काळजी करू नका, आपण हे एकदम सोपे करून समजून घेऊया. घटनाकारांनी मुद्दाम इतके व्यापक शब्द वापरलेत जेणेकरून शोषणाचा कोणताही प्रकार यातून सुटू नये. चला, हे सोपं करूया. मानवी तस्करी म्हणजे माणसांची वस्तूसारखी खरेदी विक्री करणं. बेगार म्हणजे काय? तर एखाद्याकडून मोबदला न देता किंवा अगदीच कमी मोबदला देऊन जबरदस्तीने काम करून घेणं. आणि वेठबिगारी म्हणजे कर्जाच्या बदल्यात एखाद्या व्यक्तीला किंवा त्याच्या पिढ्यानपिढ्यांना कामाला जुंपणं. या सगळ्या अमानवी प्रथांवर कलम 23 पूर्णपणे बंदी घालतं. आता हा मुद्दा, यावर स्टार मार्क करून ठेवा. MPSCसाठी हा पॉइंट प्रचंड महत्त्वाचा आहे. बहुतेक मूलभूत हक्क हे फक्त सरकारविरुद्ध मिळतात, पण कलम 23चं वैशिष्ट्य असं आहे की ते सरकार आणि खाजगी व्यक्ती म्हणजे एखादी कंपनी किंवा कोणी सामान्य माणूस जरी शोषण करत असेल तरी दोघांविरुद्ध संरक्षण देतं. पण हो, प्रत्येक नियमाला एक अपवाद असतो नाही का? तसंच इथेही आहे. सरकार सार्वजनिक हितासाठी म्हणजे देशाच्या भल्यासाठी तुमच्यावर सक्तीची सेवा लादू शकतं, जसं की युद्धजन्य परिस्थितीत लष्करी सेवा. पण इथे एक मोठी अट आहे. असं करताना सरकार धर्म, वंश, जात किंवा वर्गाच्या आधारावर भेदभाव करू शकत नाही. कलम 23 झालं. आता आपण वळूया कलम 24कडे. हे कलम खास करून आपल्या देशाच्या भविष्यासाठी म्हणजेच मुलांच्या संरक्षणासाठी बनवलं आहे. हे मुलांच्या निरोगी विकासासाठी एक घटनात्मक कवच आहे असं म्हटलं तरी चालेल. आता पाहूया कलम 24 काय म्हणतं. हे कलम अगदी स्पष्ट शब्दात सांगतं की 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कोणत्याही मुलाला कोणत्याही कारखान्यात, खाणीत किंवा इतर कोणत्याही धोकादायक कामावर ठेवायला सक्त मनाई आहे. यामागचा उद्देश सरळ आहे, मुलांच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या निरागस बालपणाचा हक्क जपला गेला पाहिजे. हा आकडा 14 हा डोक्यात अगदी फिट बसवा. परीक्षेमध्ये हमखास या वयोमर्यादेवर प्रश्न येतोच येतो. कलम 24 म्हटलं की 14 वर्षे, हे पक्क लक्षात ठेवायचं. बरं, मग हे धोकादायक रोजगार म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या कामामुळे मुलांच्या आरोग्याला, त्यांच्या सुरक्षिततेला किंवा थेट त्यांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो, ती सगळी कामं. उदाहरणार्थ, फटाक्यांच्या कारखान्यातलं काम किंवा खाणीमधलं काम. चला, आतापर्यंत आपण जे काही शिकलो ते खरंच डोक्यात गेलंय का हे तपासायची वेळ आली आहे. MPSC प्रिलिम्स आणि कंबाईनमध्ये आयोग तुमचा अभ्यास कसा तपासतो याचा एक छोटासा नमुना पाहूया. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. स्क्रीनवरचा प्रश्न नीट वाचा. यात विचारलंय की कलम 23 बद्दल कोणतं विधान चुकीचं आहे. आठवा,
आपण नुकतंच या कलमाच्या एका खास वैशिष्ट्यावर बोललो आहोत. थोडा विचार करा. काय वाटतं? तर याचं अचूक उत्तर आहे बी. का? कारण आपण काय पाहिलं की कलम 23 हे फक्त सरकारचं नाही तर खाजगी व्यक्तींविरुद्धही संरक्षण देतं. हेच या कलमाचं वैशिष्ट्य आहे आणि परीक्षक बरोबर याच मुद्द्यावर तुम्हाला कन्फ्यूज करतात. आता ह्या स्लाइडकडे खास लक्ष द्या. याला मी म्हणतो कंबाईंड ट्रॅप. इथे MPSC तुम्हाला कुठे आणि कसं फसवू शकते ते मुद्दे मी दिले आहेत. पहिला ट्रॅप, कलम 23 फक्त नागरिकांसाठी आहे. नाही, ते सर्व व्यक्तींना लागू आहे. दुसरा ट्रॅप, कलम 24 ची वयोमर्यादा 18 आहे. अजिबात नाही, ती 14 वर्षे आहे. हे मुद्दे नीट लक्षात ठेवा. सिली मिस्टेक्स टाळता येतील. प्रिलिम्स आणि कंबाईन झालं. आता जरा ग्रुप अच्या मेन्सच्या तयारीकडे वळूया. इथे फक्त फॅक्ट्स नाहीत तर तुमचं विश्लेषण महत्त्वाचं ठरतं. अशा कलमांवर विश्लेषणात्मक प्रश्न आला तर त्याचं उत्तर कसं लिहायचं याचा एक आराखडा बघूया. आता हा प्रश्न बघा, हा प्रश्न फक्त माहिती विचारत नाहीये. तो विचारतोय की हा हक्क आणि सामाजिक न्याय यांचा संबंध काय आहे. तुम्हाला इथे या दोन गोष्टींना लिंक करायचं आहे. तुमचं विश्लेषण इथे तपासलं जाईल. जास्त मार्क मिळवून देणारं उत्तर कसं लिहायचं? तर ही 5 स्टेपची फ्रेमवर्क वापरा. प्रस्तावनेत थेट सामाजिक न्यायाचा उल्लेख करा. मग कलम 23 आणि 24 हे सामाजिक न्याय कसा प्रस्थापित करतात हे उदाहरणांसहित सांगा. उत्तराला अधिक वजन देण्यासाठी याचा संबंध प्रस्तावना आणि मार्गदर्शक तत्वांशी जोडा. आणि शेवटी एक प्रभावी निष्कर्ष लिहा. अशी रचना केलीत ना तर तपासणाऱ्याला तुमचं उत्तर प्रभावी वाटेल आणि मार्कही चांगले मिळतील. आणि जाता जाता ही एक सोपी मेमरी ट्रिक. सगळं विसरलात तरी हे विसरू नका. 23 म्हणजे तस्करी आणि बेगार या 2 गोष्टी आणि 24 म्हणजे थेट बालमजुरी. झालं, सोपं, परीक्षेच्या वेळेस पटकन आठवेल. तर ह्या सगळ्या विश्लेषणाचा सार काय? महत्वाचा मुद्दा हा आहे की ही कलमं केवळ परीक्षेसाठीचे कायदे नाहीत, ती आपल्या संविधानाचा आत्मा आहेत. ती मानवी प्रतिष्ठेची हमी देतात आणि एक असा समाज घडवण्याचा प्रयत्न करतात जिथे कोणाचंच शोषण होणार नाही. आणि शेवटी तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न सोडून जातोय. कायदे तर उत्तम आहेत, पण आज जमिनीवरची परिस्थिती काय आहे? या हक्कांच्या अंमलबजावणीत कोणती आव्हानं आहेत? यावर नक्की विचार करा, कारण एक अधिकारी म्हणून तुम्हाला याच प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत.